स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मुक्तास किचन आणि ब्लॉग। तर तुम्ही एक ब्लॉग बघितलाच असन जो की गावचा आहे, मी माझ्या माहेरी आली आहे। तर मी एक ब्लॉग टाकलाय, तो ब्लॉग जायलाच 2 दिवस लागले, कारण इकडे ना माझं सिम वोडाफोनचं आहे, त्याला रेंजच नाही आहे। तर मी काल अपलोड केलेला, तो आज सकाळी गेला, मी टाईम पण ठेवला नाही, म्हटलं आता जेव्हा जाईल तेव्हा जाईल। आणि अशाच ना मी आता तुम्हाला इकडच्या छोट्या छोट्या गोष्टी दाखवत जाईल। तर काय ग, नको, गाया बसलेला आहे पिल्लू, आजी बोलतात आहे ना, मग का नाही ऐकत, राहून दे, आता बसल्या ना गाया। तर क्रिशाला पपई कापून दिली होती, तर ती अर्धी खराब थोडीशी अशी खाली पडली ना, तर ती नरम झाली, त्याच्यामुळे आजी बोलती गायला आता नको टाकू, गाया बसल्या, तुम्हाला दिसत असन। एकच उभी ही, काय माहिती तिला नसन बसायचं, बाकीच्या बसल्या, दुपारचा आराम करते। दुपार म्हणजे 3 वाजून गेले, पप्पा घास कापायला गेले, तर मी तुम्हाला पप्पाकडे घेऊन जाते। आणि बाकीचे सगळ्या दुसऱ्या छोट्या छोट्या क्लिप घेतलेल्या आहेत, त्या मी याच्यामध्ये ॲड करणच आहे। आणि बघा ना, आता हा व्लॉग कधी येतो, जेव्हा होईल तेव्हा तुम्ही बघून घ्या। आणि कसं वाटते माझे गावचे व्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा मला, ओके। चला आता आपण जाऊ घासात। तर इकडून आपल्याला जायचं आहे, इथं काय माहिती नांगरून ठेवलेलं आहे पप्पानी काही लावायसाठी। आणि इथे ना गिन्नी आहे, गिन्नी म्हणजे गायांना एक केलेला असतो चारा त्यांचा हिरवा खायला। आणि गिन्नीच्या बाजूलाच लगेच घास आहे, आणि तुम्ही बघू शकता एक पावसाचं वातावरण झालेलं आहे, इथं पण गिन्नी आहे। हा आमच्या घराच्या पाठीमागचा एरिया आहे, ही राहिली पपई, ज्याची पपई पाडली ती, तर क्रिशाला मी कापून दिली, ती खाती आहे। तर मी आत्ता पप्पाकडे आली, मी बोललेली मी येते घास कापायला, तर बोलले का नको, लय गवत आहे, तुला जमणार नाही। जमन तर खरीच। घास लय पडलाय नाही पप्पा, आणि पिवळा बी पडलाय, म्हणून टाइम लागतो, गवत काढीते म्हणून। हाय करा तर व्हिडिओ मध्ये, हाय असं करा ना, नमस्कार, राम राम, आम्ही शेतकरी नाही का। हे राहिलं पप्पा लय गवत आहे घासात, नुसता कापायचा असल्यावर काय नाही मग, आहे ना। इचका कस काय झालं इकडं, काँग्रेस बी हाय, इकडं लय पिवळा पडलाय, का बरं असा पिवळा पडला पप्पा घास, ह्यो काय, बापरे, इकडं तर लय जास्त झालं मग। हा, घासावर नाही मारतायत का तणनाशक, मला तर वाटलं घासच पिवळा पडलाय, गवत आलंय एवढं घासात, त्याच्यामुळे उशीर लागतो कापायला, एवढा घासाचा एरिया आहे, गाया जास्त आहे ना त्याच्यामुळं। आणि इकडे नाही मका आहे, आणि तिकडे एकदम आमची विहीर आहे, आम्ही नवीन खणली आहे। आता मी कधी तिकडे जाईन ना, तर मग दाखवणे तुम्हाला, आता एकटी नाही जात मी विहिरीकडं। आणि इकडं माझ्या काकाचा भोपळ्याचा वेल आहे, मी तुम्हाला जवळ जाऊन दाखवते। आत्ता भोपळे यायलाच लागले, नवीन नवीन 2च दिवस झाले, काकांते तोडायला लागले। आणि हे मोठे मोठे दिसतात आहे ना, ते सागाचे झाड आहे, पूर्ण घर नवीन बनत होतं तेव्हा त्याच्या आधीच लावलेले, एकदम छोटे छोटे, ते आता मोठे मोठे झाले, 4-5 वर्ष झाले तरी। आणि हे घराचं पाठीमागचा एरिया आहे। आनंदात राहा, रडू गागू नका। हा काय ते कदम बाबाचा आहे, पप्पा पाहतील नंतर। क्रिशू पालती मांडी काढ बेटा, पाय ना काय बोलायचं ते बोलला का आजीबाईला म्हणा, आजीबाई काय नाही करणार, आजीबाई काय त्रास देणार नाही, तिने कोणालाच नाही त्रास दिला। आयो अरे टक्या घरला दुखू का दू त्याला काय रडू आलं, त्याच्यानं घेतलं तो बाबू। कसे जांभळा देऊ राहील पाय,
उचला कधी हो 22 काय पण बया मी नाही राहायचे दरवेळेस येईन मग मी 2 दिवस उमीन मी जत्रेला हसतोय मी म्हटलं काय माहित कावर करतो का काय आता झोपेतून उठलं पाय ना पकडले बाई पा लाव त्याला आणि दे त्याला इकडं माझ्याकडे सगळ्यांना हळदी कुंकू लावतो पुसट लावा आम्ही सगळे पुसट लावतो तिने आंबाबाईच बनवलं घे योगीला त्याला इकडं नको मीच घेते योगिता म्हणजे लाडू ये नको ये खाय तुकू आहे तो हा तुकू आता लल्ल नको करू हा आता काय नातून येईल आता आवाज घालणार नाही हा मानून घ्यावा लागेल हाय का नाही हा बाई पैसे हा काय ग हा ना गो दोन दे दोन सगळं असं सिंगल पान नको देऊ 2 पानं दे त्यांचं कोणतेच काय असं सड करायचं नाही पान हे काय तमाशा आहे आता ताईचं सगळं मला सांगायचंय का शिकवा म्हणा शिकवा वाजवलं असतं आता वाजवायला आणि काय आपल्याकडं क्रिशू जाम फ्रीज मधून पानं घेऊन ये हा त्या आजीला सांग पानं द्या ना म्हणा अजून नागेलीचे असं सांग जा नाही ना हा मग त्यांनी मोजूनच काढलेले देव मामीला हा का ठेव तिथं ताटात नाही ठेवून दे ताटात मम्मी शांताई अशी नव्हती शांताईला प्रेम शांताई कोणाला नाही का बाई बाई ऐकपाची पटकन जायची बोलल्यावर रडत नव्हती बाई पुढे टाकून चालवले लय दम धरितो तरी दम म्हणजे काय राहत तुम्ही पाहिलं नाही आमच्या सायकल सायकलचे रडायचे लय डेंजर मला नको आम्ही आपण पिलो नाही का आत्ताच डेंगू म्हणायचे डेंगू हे असं नाही पुसावं पिल्लू व्हिडिओच काढते मी हा मग आता पाय झोपून गेला
हे बघा तो गायांकडे तर नाही जाणार ना पप्पा. हा हा हा. फायनली पाऊस आला आहे ना. खुर्ची द्या त्यांना, वल्ले टॉवेल द्या बाप्पा त्यांना, तो कोरडा. हा द्या, तो पिंक वाला द्या. हा बरं झालं, आंघोळ बी करून घे म्हणजे उद्या करायला नाही लागणार. नको नको, शान पट्टी नको करू. बया नेमकं गायांच्या अंगावरच गळालं. हा आम्ही ना खरवस बनवलं होतं कच्च्या दुधाचं. कोणाकोणाला माहिती आहे खरवस किंवा कच्च्या दुधाच्या वड्या सांगा. गाय जाणल्यानंतर 2-3 दिवस खातात ना, त्या दुधाच्या वड्या आम्ही बनवल्या होत्या. वड्या नाही म्हणजे खरवस बनवलेलं. सेकंड डेचं हे दूध होतं. आणि त्यानंतर आहे ना, इथं सकाळी सकाळी टी व्हीवर आहे ना माहेरची साडी पिक्चर लागलेला आहे. एवढा जुना पिक्चर. कोणाकोणाला हा पिक्चर आवडतो किंवा कोणी कोणी किती वेळा बघितलेला आहे ना, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि इकडे आहे ना क्रिशा तिची तयार होत होती. ते तिचे ना केस धुवून दिलेले. आणि आम्हाला आहे ना, माझा भावाचा मुलगा आहे ना 2 महिन्याचा झाला ना, तर त्याचं फोटोशूट करायचं होतं. तर आता आषाढी एकादशी येते ना, तर आम्ही तशी थीम ठेवलेली एकादशीची. तर इथं विठ्ठल रखुमाईंची मूर्ती, मग तुळशी माळा वगैरे आजीच्या आम्ही सगळ्या घेतलेल्या. टाळ तर घरात होतेच. आणि फुलांचा आणि छोटासा मी टू काढलेला. पण तो एवढा रडत होता ना का करूनच नव्हता देत. तरी आम्ही कसे तरी त्याचे थोडेसे ना 4-5 फोटो काढले, जास्त नाही काढले. तर माय गॉड, खतरनाक. ही पाय खाली किती पपाया पडले. किती पपाया आहे झाडाला. अरे अरे सलोनी तू पाडल्या पण सगळ्या खाली पडल्या ग. सगळ्या पिकलेल्या आहे तर खाली पडेपर्यंत त्या फुटूनच हे होऊ राहिले. पप्पा साईडला घ्यायच्या ना चांगल्या, त्या चांगल्या तिथेच ठेवल्या तुम्ही. त्या धुवायला लागन ग लयच. पप्पा एवढी उंच वाढती खरी ग. पण शिडी लावायची, कशी शिडी लावणार. हा ते चढलेल तर शेवग्यात झाडाव. तुला माहिती ते शेवग्यात झाडावर चढले पडल्या तर ना खायसारखी नाही निघणार. आणि ही कापली का चांगलं धुवून घ्यायला पडे. मम्मी माझं डोकं फुटलं, मग तिला डोळा पडेल. पिकन का थांब प्रश्न पडतो. झालं का? हा पप्पा ती तरी बराबर पाडीत होती. तिनं तरी बादा पाडल्या. आणि खालचं पण गोळा करायला लागन. खाली मोकर राड झालाय. हे बाय सगळ्या पप्पा फुटल्या खाली. अरे अरे व्हिडिओ करती ना व्हिडिओ मध्ये पप्पा. शेतकरी भाई त्याला काय होतं. किती गोल गरगरीत वाढेल पण पपई. हा माशा होईन लई तर लई. गाय नाही खात मग गायांनाच टाका ना. हा ते काय खाल्ल्या तर खरी. क्रिशा तुझ्या आधी तर गायांना पपई भेटली. बाकीच्या बसल्या ती एक का म्हणून उभी गाय काय ना.
चल त्या 2 धुवून कापून देते तुला मी. क्रिशाल पपई खायची होती तेवढ्यासाठी एवढं केलं का ग. चला, एवढी पपई चांगली निघाली आणि एवढी खराब निघाली. खराब म्हणजे थोडीशी खाली पडली ना तर पिलपिली निघाली का ग. पण गोड आहे ना. क्रिशाल तर लय आवडती. हो, एकदम साखर टाकल्यासारखी लागते का ग. खा, एवढी खाऊन घे. ही एक आहे अजून, पण माशाला इकडं. आणि फेटे तर काही सगळ्यांच्या घराचं असतातच. तर माझ्या पप्पाला आहे ना असं सगळं खूप विणता येतं. बारीक निरीक म्हणजे ते बैलांना मुसके घालतात ते, किंवा मग गायांना गळ्यामध्ये दोरी बांधतात, असं डिझाईनवालं सगळं विणता येतं. ते शिकलेलं नाही आहे, पण त्यांना आहे ना असं सगळं आवड पण आहे पहिल्यापासून आणि ते विणतात पण. तर तुम्ही इथे बघू शकता त्यांनी किती पटपट आणि व्यवस्थित असं विणलेलं आहे. इकडं पुढं आहे ना ते एकदम बंद करत होते का जेणेकरून जे विणलेलं आहे ना ते सुटू नये. तर पुढं गाठण मारून आणि मग त्यांनी ना त्या कड्या आहे ना त्या फिट केलेल्या. तेवढं छान असं विणून झालेलं तुम्हाला मी पुढं दाखवते. हे त्यांनी लास्टला गाठण मारली का ते सुटू नये म्हणून. एकदम मस्त विणलेलं आणि इतकं पटपट ना 5-10 मिनटामध्ये झालेलं. तर म्हणलं आणि व्हिडिओ करू. अशा जुन्या गोष्टी आता बघायला नाही भेटत आणि एक मेमरीसुद्धा राहील. त्यामुळे ना मग मी इथं शूट करून घेतलं. आणि तुम्ही बघू शकता एक ऑरेंज आणि एक येल्लो त्यांनी 2 किती छान असे विणलेले मस्त. आणि ती थोडीशी लूज अशी आणि व्यवस्थित डिझाईन त्याची एकसारखी दिसावं म्हणून त्यांनी असं हाताने खाली करून घेतलं आणि मला दाखवत होते बघ किती छान सेम असे झाले. काल मी ना परत पप्पाचा घास कापायचा व्हिडिओ केला आणि मग संध्याकाळी मी तुम्हाला बोललेली का भोपळ्याचा बाग दाखवून, तर दाखवायचं राहूनच गेलं कारण पाऊस यायला लागला ना मग मी गेलीच नाही. तर आत्ता मी जाते. पप्पा त्यांना वावरात काम करू लागायला थोडंसं बघते. पप्पा बोलत होते नको येऊ तुला चावणे म्हणे काही किडे बिडे. मग मला लई मोठ्या मोठ्या अशा ना फुलल्या होत्या मच्छर चावल्यावर. पण म्हणलं काय नाही आधी करेलच आहे ना सगळं. तर येते हिऱ्या मारायचा आहे मकाला. तर मी जाते. तर मग आता इकडून विहिरीच्या इकडूनच जात होती ना. तर म्हटलं तुम्हाला विहीर पण दाखवू, काल बोललेली ना. मग भोपळ्याचा बाग बघा ना आज दाखवणे दम लागतोय. आणि आज पण पावसाचं वातावरण आहे मस्त. तर आता आधी तुम्हाला विहीर दाखवते आणि मग पप्पान ते पुढं गेले ना तर मग दाखवते ते लोक कसे मारते विहिरे. आणि मग मी पण थोडंसं मारू लागणे. माझ्या भावाचं पोरगं पिल्लू झोपलं आहे आंघोळ बिंघोळ करून. म्हणजे मग आता वहिनी थोडंफार काम करणे आणि वहिनींच्या मम्मी पण आहे. तर चला मी आता तुम्हाला ना विहीर दाखवते. पाहिली आमची विहीर. मी नव्हती पाहिली, आत्ताच नवीन बनवली आणि आवाज घुमतोय पा. हा मस्त काहीतरी गोणी पडली वाटतं विहिरीमध्ये. पाणी पण आहे मस्त आणि फोटो लावले सप्तशृंगी माता, गणपती बाप्पा आणि इकडं दत्तगुरूंचं आहे. आणि एवढी अशी मस्त विहीर आमची मोठी. आता मी घेऊन जाते पप्पा त्यांच्याकडं. तिकडं राहिलं घर. तिथून मी इकडं अशी सरळ चालत आली आहे. आणि तिथं माझे काकाचा घास आहे. तर मोठी चुलती आली घास कापायला. आता चला पप्पा त्यांना दाखवते मी. बूम हे राहिले पप्पा ते इकडून तर जागा नाही बाई, लय काट आहे जायला. धीरे धीरे मी चप्पल भी माझ्या भावाचीच घालून आले. धीरे धीरे जाना पडेगा या असे. तो ही राहिली आमची मका आणि पप्पा इकडे हिऱ्या मारून राहिले. कशाचं झाड आहे काय ना, गोरणीच्या शेंगांसारख्या शेंगा आहेत. गणू घरी गेला का? मी तर मधून आले ना, तो रस्त्याने आला असं गाडीवर. चला मला बादली. तो तर म्हणे तुला गोणी आहे. इकडं टाकून झाली पप्पा पण टाकली.
याला बोलते हिऱ्या. अशी थोडी थोडी टाकायची. पाऊस यायच्या आधी टाकतात, मग पीक चांगलं वाढतं. इकडं पिशवी ठेवली ना त्याच्यामध्ये बघते. याच्यात ठेवली का? हे राहील त्याने मिक्स करून ठेवलंय. आता मी पण मारते. ओल्ले ओल्ले तिथं जादा टाका. जादा टाका तुम्ही फक्त. त्याला आंबे येतील ना आता. पानानं नका टाकू बाप्पा. पडतच ते गणू त्याला काय होत नाही. लई खाली वाकायला लागतं रे. मग हे बघ पडल्या काय होत नाही. पाणीच होणार आहे ना. बरोबर अख्खे पानं पिवळे पडणार आहे. बराबर मारलीत. पण तिकडून आलोय आम्ही आता. हिऱ्या मारून इथं पप्पा मोटर चालू करतात. ते मस्त नवीन विहिरीचं पाणी पिणार आहे आता. कर चालू. हे हात सगळं मोबाईल तेलकट झालाय. हात बी 1 तास झाला का हो पप्पा? हा चल. मी दाखवली विहीर ऑलरेडी मगाशी येतानी. आता पाणी कुठं येईन? पाणी इथं स्टार्टर आहे. जास्त आलंय हे लोक बोलतात ते पाणी. तर मी तर आज पहिल्यांदाच पाहिलं, म्हणजे आपल्याला काय अंदाज नाही. बापल्या एकांना अंदाज आहे. चलो इथं येईन पाणी गार गार. नाही आहे. अरे अरे एवढा तामझाम केला, लाईटच नाही आहे. चला मग घरीच जायला लागेल. मला ताण लागली. हातबीत धुवून पाणी पियाने. चला मग एवढ्या वावराला मारायची परत अख्ख्या ब्रेक घेऊन. चलो. तो तर गाडीवर आहे ना, आपण पायी पायी चला. चल. काय तू गाडीला काय हवा कमी होईन का? चल. ए नको रे पोरा. कम ना असं करीत त्यांना. पप्पाची केसरली हिऱ्या हिऱ्याच्या हात पुसले आहे ना. तर हे बोरीचे झाडं बिडं आत्ताच उपटून टाकायचे पप्पा, नाही तर मोठे होईल. चल मारली शायनिंग. गणू बसू दे ना त्यांना. अशी एक टाकीन ना बुक्की. पप्पाला भूक लागेल गणू. तुम्ही चहा सोबत चपात्या खाल्ल्या बरं का बेटा. गणू बसू दे ना यार. तुम्ही बसा आता. तुम्ही जाऊ दे. हे इथून नंतर पा. गणू मारा पप्पा. चप्पलच फेकून मारा बूट. आणि मला मी पडाने बरं का. नाटक नको करू. मला बसू दे नीट. कोण नेणार आहे आता? कागद कोण नेत असतं का? फिरून जायला टाइम लागत हो. मधून घ्यायला पटकन गेलो असतो घरी. हा भोपळ्याचा बाग काकाचा. सळे बी हाय. सुशा काकू शेळ्या वाटते. हा काकू हाय करा. काय करताय? माझे चुलत काका त्यांचे घर आहे सगळे. इथं काय? अरे बाग कशाचा असं म्हणत? टोमॅटो. माझे चुलत काका त्यांचे घर आहे. नेनता त्या ते पाहते ना व्हिडिओ. गिन्नी इथं पण मका. ही गिन्नी मस्त वाढेल नाही. मोठी मोठी एकदम. हे आलं आमचं घर. हा हे माझे काका भोपळ्यात काम करतात. जेवण वगैरे झालंय आता आमचं. जातोय परत आम्ही हिऱ्या मारायला. पक्क असे मस्त फुलं आहे छोटे छोटे. क्रिशू पण येते बघायला का ग. तो राहिला माझा भाऊ. इथं जवळ आहे ना, म्हणजे गाडीवर नाही नेलं गोण्या.
आणि ही एक छोटी गोणी आहे, ती मी चालवली आहे. ग्लव्ज घातले आता हातात, कारण आग होती थोडी थोडी. ही राहिली क्रिशा. स्मेल येते का त्याची? आता ही गोणी या पिवळ्या गोणीमध्ये मिक्स करायची. पप्पा तिथं मागाशी कागद टाकलाय तो घेऊन येतात ते. आता क्रिशा बी आली बाई आमच्या मागं पळत पळत. काय करते पाहायला आली ती. तुम्ही का नाही घालून आले बुट्ट? घरी घालून गेलेले. दगड झालाय त्याचा. जा तिकडं बस क्रिशू, तिकडं बस गोणीवर. हे करायला मजा येते आहे ना. कोण आहे कॉल आहे. खडे झाले काय? ते मागास लय व्हाईट व्हाईट होत आहे ना. वडीतच आण आता. तुम्ही नाही घातलं बाप्पा ते ग्लाउज? हा पण तू कालवतं खरी पाटापाटात. पाऊस आला तर राहून जाईल. इकडं थोडी जास्त टाक म्हणे ह्या बाजूला. हा बाबाला दे. ठेव तिथं साईटील ठेव. पप्पा बुट्ट विसरून आलेले घरी. तिला थोडी अशी थकवली का मग झोप, रात्री झोपत नाही ती, थकत नाही तर. हे काय आहे गणू? हिंग. झिंक म्हणजे काय? पोषक. ओके. 2 गोण्यांमध्ये 1 छोटी गोणी मिक्स करायची का? ही 50 किलोला 5 किलो. हो बघ जे पप्पाच्या डोळ्यात ना उडे समोर. आता मग काय डोळे थोडी हे का ते याचं मकाचं जेवण आहे हे. पटापट मोठी होईल मका हे मिक्स केल्यावर. आता हे मिक्स करून घ्यायचं मग टाकायचं. आता हे मिक्स थोडी मी करू. मिक्स करून झालं मारू लागते ना मी. चल भर नाही या बादल्या फुल. हा मग ही लाल मी घेते, ही स्टीलची तू घे. हा तर घे तुला जे वाटन ते. पण मला ही दे, मला अशी कमरावर घेऊन फावतं मग. बास लय नको भरू, मोठी ती. पप्पा चालू पण झाले. आता थोड्या वेळ लगेच पाणी सुटन आहे ना. चलो भर ना आता भर. घाल गाण्याने गोणी बनवली का. गणू, गणेश नाव आहे माझ्या भावाचं, पण आम्ही त्याला प्रेमाने गण्याच म्हणतो. घाल बाबू. त्याला बादली उचलून नाही फावत. दाखव कुठं वतायची. त्यानं गोणी फाडून गेली हिऱ्याची. याच्यामध्ये ओतायची मग तो मारतो बराबर. थांबा मी भरून आणि तुम्हाला दाखवते. हे पाशी भरली. मार चल. एकदा मार थोडीशी. अशा दोन्ही हात रिकामे राहत्या म्हणजे बादलीने धरायला लागत.
आता मी परत भरून घेते बादली. इकडे हे झाड आहे ना, माझ्या बहिणीचा मुलगा आहे ना त्याने लावलेले, 1 वर्ष झालं. जास्वंदाचे एवढे मस्त फुलं येतात. आता कळ्या आलेल्या आहे, सकाळी सगळ्या उमलं नाही. आणि हे पण सदाफुलीचं. आणि इथं एक हे पिंकवालं जास्वंद, याला पण आत्ता कळी आलेली. तर मी तुम्हाला ना भोपळ्याचा बाग दाखवती माझ्या काकाचा. इथं कॅरेट ठेवलेले, आज सकाळीच भोपळे तोडले आणि काही बाकी. एकदम सरळ स्ट्रेट भोपळा आहे बघा. काका आत्ताच घरी गेले वाटतं. खाली असे कागद लावलेला आहे, त्याच्यानंतर असं वेल एकदम सेम अंतरावर लावतात. आणि खाली इकडचं गवत झालेलं नाही, हे बाजूमध्ये दिसतंय ना, पण इकडचं त्यांनी काढलंय गवत आत्ता. आणि आज काही भोपळे तोडले ना, आता एकदम छोटे छोटे. रोज तोडतात कारण भोपळा पटकन मोठा होतो ना. हे एकदम छोटे काकडीसारखे. आणि तोडताना कॅरी बॅग घालून तोडतात. राहिले म्हणजे विकायला मार्केटमध्ये. हे असे असले ना तर मग काय मी पाठवतात का नाही मार्केटला, नसनच पाठवत. कारण एकच दिसला मला तर वाकडा, बाकी सगळे सरळ आहे. हा थोडासा इथं खराब झालाय. इकडं जास्त आहे आतमध्ये. एकदम छान. एवढी मेहनत करतात, दिवसभर वावरत असतात काका. सकाळी काकू येतात तोडायला. घरी गाया वगैरे आहे. इकडून किती छान दिसतंय. मी पण युरिया मारायला गेलेली तर माझा एवढा हात दुखला. शेतीमध्ये काम केल्यावर माहीत पडतं किती मेहनत लागते. आणि आपण भाजीवाल्याकडे गेल्यावर सांगतो मला थोडे कमी करा, 5 कमी करा, 10 कमी करा. किती मेहनत केल्यानंतर शेतीमध्ये त्यांना काहीतरी भेटतं. पुढं किती छान दिसतंय बघा. इतकं मस्त मांडव लागतोय ना. एकदम कवळे भोपळे. हे जुडवा भोपळे, जुडवा एकदम सेम आहे पाहिलं. म्हणजे जुडवा नाही आहे, अलग अलग येते पण एकदम सेम त्यांची हाईट, बॉडी आहे. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा आपला शेतीचा ब्लॉग, नक्कीच मला कमेंट करून सांगा. असेच दुसरे सुद्धा ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेन, थोडे उशिरा का होईना. आणि कारण इकडे आहे ना रेंज नाही आहे, नेटवर्कचा इश्यू आहे त्यामुळं. तर मी टाकत जाईल, तर तुम्ही मला कमेंट करून सांगा आवडतात की नाही. आणि लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नंतर. तोपर्यंत बाय बाय.